गेले 2 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुणे शहरासह उपनगरांमध्ये आज सकाळपासून पुन्हा एकदा हजेरी लावलेली पाहायला मिळते। शहरात सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी जे आहेत त्या बरसायला आता सुरुवात झालेली आहे। खरं तर 2 दिवस पावसाने पूर्णपणे शहरात असेल किंवा पुणे जिल्ह्यात असेल आणि घाटमाता परिसरात पूर्णपणे विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली होती। पण आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण आहे आणि हवामान खात्याकडून देखील शहरात आज तुरळक पावसाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला होता। खरं तर शहर आणि जिल्ह्याला आज जो आहे तो हवामान खात्याकडून येलो अलर्ट खरं तर जारी करण्यात आला होता। तात्पुरता दिलासा काहीतरी पुणेकरांना पावसापासून मिळालेला पाहायला होता, पण 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पुणे शहरात आज सकाळपासून रिमझिम पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली पाहायला मिळते। खरं तर खडकवासला धरणातून जो पाण्याचा विसर्ग होता तो घाटमाथ्यावर पाऊस पूर्णपणे बंद झाल्यामुळे तात्पुरता तो विसर्ग बंद करण्यात आला होता। पण जर घाटमाथ्यावर पाऊस पुन्हा सुरू झाला आणि खडकवासला धरण 70% वर जर भरलं तर पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग जो आहे तो पुणे शहराच्या मुठा नदी पात्रात करण्यात येणार आहे। पण आता पुन्हा एकदा पावसाला जे आहे रिमझिम पावसाला सुरुवात झाली। आज दिवसभर पुणे शहरात रिमझिम पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरासह पुणे जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून आज आणि उद्या असा 2 दिवसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।